जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुरामुळे संपर्क तुटतो, तसंच दळणवळणाच्या साधनांचा अभाव आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषद सरसावली आहे। अशा जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची यादी तयार केली असून पावसाचा आणि प्रसूतीच्या तारखांचा अंदाज घेत त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे। त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे। मुंबई शेजारी असून ठाणे जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवर जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्यास अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटतो, दळणवळणाचे साधनच उपलब्ध होत नसते। त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील नागरिकांची गैरसोय होत असते। याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच एक बैठक घेत ग्रामीण भागात पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना आपत्तीच्या काळात मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। पूर परिस्थितीत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। दुसरीकडे ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त गावपाड्यांची माहिती घेत येथील गर्भवतींची यादी तयार करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला दिल्या होत्या। त्यानुसार ग्रामीण भागातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 38 गावपाडे या जोखीमग्रस्त क्षेत्रात 91 गर्भवती असल्याची नोंद करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील जोखीमग्रस्त भागातील गर्भवतींची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये तसंच त्यांना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात वेळेवर पोहोचता यावं यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। पावसाचा आणि प्रसूतीच्या तारखांचा अंदाज घेऊन त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे। तसंच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर, ऑइल फिल्ट्रेशन आदी कामं बुधवारी 4 जून रोजी करण्यात येणार आहेत। त्यामुळे बुधवारी 4 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या काळात 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। परिणामी बुधवारी 4 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे 12 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। इतर भागात स्ट्रेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे। दरम्यान पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले। लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे। 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी-मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे। दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल। या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर,
खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणारे सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे। मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात दहशतवादाशी संबंधित गंभीर प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATSनं मोठी कारवाई केली आहे। ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्यानं ही धाड टाकण्यात आली असून ही कारवाई दहशतवादी कारवायांच्या संशयासंदर्भात सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ATSनं पडघा गावातील विविध ठिकाणी जवळपास 250 पोलिसांचं पथक शोध मोहिमेसाठी धाडले। विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान ATSनं स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नाचण याच्या राहत्या घरी देखील छापा टाकलाय। साकीब नाचण याला यापूर्वी 2 स्वतंत्र दहशतवादी प्रकरणात अटक झाली असून त्याचा दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। साकीब नाचण हे नाव याआधीही अनेक वेळेला कट्टर विचारसरणीच्या आणि दहशतवादाशी संबंधित तपासांमध्ये पुढे आले। त्याचे अनेक संशयितांशी संबंध असल्याचं सुरुवातीच्या चौकशीत समोर आले। त्यामुळे ATSनं या कारवाई दरम्यान साकीब नाचण याच्या घराची झडती घेऊन काही महत्त्वाचे दस्तऐवज, डिजिटल उपकरणं आणि अन्य पुरावे जप्त केलं असल्याचं सांगितलं जातंय। याआधीही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पडघा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती। या कारवाईतही अनेक संशयितांना अटक करण्यात आली होती आणि दहशतवादी कनेक्शन उघडकीस आलं होतं। त्यामुळे हा परिसर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता। सध्या ATSची ही मोहीम सुरू असून अजून अधिकृत माहिती दिली नाही। या कारवाईतून आणखीन धक्कादायक बाबीही समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। सब मिलके आज प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक 1ची परिवहन संस्था निर्माण करणं हेच ध्येय असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले। एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते। यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय डॉक्टर माधव कुसेकर, एसटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते। गेली 77 वर्ष ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गावखेड्यापासून आदिवासी पाड्यांपर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्यानं प्रवासी सेवा देण्याचं काम एसटीनं अविरतपणे केल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल, कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। 75 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत, अर्थात एसटी महामंडळ त्यापैकीच एक आहे। आज 77 वर्षांनंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचं महत्त्व यत्किंचितही कमी झालं नाही। त्यामुळं लोकाश्रय लाभलेली आपली एसटी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा विश्वास वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं।
भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी बस फॉर अस या एसटीप्रेमी संस्थेनं तयार केलेल्या 77 वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आला. एसटीच्या वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. यावेळी एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले, धुळे नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन, जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे आणि सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला.